मी असं म्हणेन की दुबई आणि कुवेत या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज करतात आणि हे सरकार 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे की ती राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत याचा रेशिओ जर त्यांनी ले डाऊन केला तर तो रेशिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहे आणि मग या संदर्भातला असणारा मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासने मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून असताना पुन्हा हे सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल. नाही तर आम्ही असताना जे पाहतो आहोत ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे.